पण याचाच अर्थ असा की जे मी केलं ते खरं तर सगळी या प्रशासनाची जबाबदारी होती. बरोबर. जे माझ्या लक्षात आलं, मी सामान्य माणूस आहे, मी कुठेतरी झालं म्हणून मी बघितलं आणि हे चुकीचं हे माझ्या लक्षात आलं. तेच मला सगळ्यांना सांगायचं की प्रत्येक वेळेला तुम्हाला आरटीआय मध्ये माहिती मागायची गरज नसते. तर जे काही तुमच्या समोर दिलेलं आहे, ज्याच्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही भांडतोय की शासनाने एवढी माहिती लोकांना द्यायची आहे की लोकांना माहिती अधिकारात अर्ज करायची गरज पडते. बरोबर. आणि ती दिलेल्या माहितीचा वापर नागरिकांनी करायचा. तुम्ही मालक आहात, नोकर किती खरं बोलतायत किती खोटं बोलतायत, दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे हे सगळं तुमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो. माझ्या बाबतीत बरेच गैरसमज आहे की मी प्रत्येक वेळा आरटीआय करतो, असं नाहीये. माहिती बऱ्याच म्हणजे करतो, नाही अशा भाग नाही, पण प्रमाण कमी आहे. म्हणजे जसं आरटीआय मध्ये लोक म्हणतात की आम्ही एवढे अर्ज केले म्हणजे आम्ही हुशार, अजिबात नाही. जे समोर आहे ते नीट वाचणे ह्याच्यामध्ये खरं तुमचं स्किल आहे. अर्ज देणं, अर्ज करणं हे सगळेच करतात, पण मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करणं, बरोबर, त्याआधी तुमचा मेंदू व्यवस्थित असला पाहिजे. त्याला काय चुकीचं आहे ते कायदा नंतर शोधता येतो, पण तारतम्याने आधी कळतं की हे चुकीचं आहे, हे करू नये. बरोबर. राईट. तुम्ही आता हे म्हटलं आरटीआय बद्दल बेसिकली तुम्ही सांगितलं. आपण सुरुवातपासून हे समजूया, म्हणजे लोकांना आपल्याला समजूया, आपल्या ऑडियन्सला, की आरटीआय म्हणजे नक्की काय असतं आणि फाईल कसे करतात आरटीआय. आरटीआय फाईल करणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त त्याला खरं तर फॉर्मची गरज नसते, परंतु आता काही फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यामध्ये आरटीआय करणं हे जास्त बरं असतं. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन गेल्या काही वर्षामध्ये अशी सोय झालेली आहे, काही मुंबई महापालिकेसारखा अपवाद वगळता, की ऑनलाईन आरटीआयची सोय झालेली आहे. म्हणजे तुम्ही आरटीआय online.महाराष्ट्रावर गेलात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटकडे, आणि तेच गव्हर्नमेंटवर गेला तर केंद्राच्या डिपार्टमेंटकडे तुम्हाला आरटीआय फाईल करता येतो. त्यासाठी लागणारी 10 रुपये फी सुद्धा ऑनलाईनच भरता येते, आणि बऱ्याचदा माहिती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन येते. क्वचित जर जास्त फी असेल तर मग तुम्हाला ती वेगळी फी भरावी लागते. अदरवाईज हल्ली बऱ्यापैकी माहिती त्याच्यावर म्हणजे आता सांगारा बनवून ठेवला आहे. तर लोकांनी किती मागायची माहिती आणि कशी मागायची आणि ती मिळते की नाही हा नंतर आणखी तपशिलाचा भाग. पण आरटीआय सोपं करणं सोपं आहे. तेच तुम्ही म्हटलं की सोपं आहे करणं, पण असं खूप वेळा झालंय, आपण पण मीडियामध्ये ऐकलं की कुठले आरटीआय जे फाईल केले त्यांचे म्हणजे त्यांची आन्सर्स नाही आले. तसं होतं. परंतु हे जे घडतं ना, आन्सर्स आली नाही, हे फार कमी प्रकारामध्ये घडतं. बऱ्याचदा जे लोक माहिती मागतात ती स्वतःची असते. ओके. तर एक लक्षात घ्या, आता महाराष्ट्रामध्ये 1 लाख माहिती अधिकाराचे अर्ज अपील प्रलंबित आहेत जवळपास. याचा अर्थ कमीत कमी 2 लाख लोकांनी तरी केले असतील अर्ज. किती वेळ लागतो याला? माहिती 30-35 दिवसात येते तुम्हाला, परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आणि काही माहितीची तर अर्ज करायची पण गरज नसते, ती तुम्हाला दिसत असते, ती फक्त वाचायची असते. परंतु तरी अर्ज केल्यानंतर जर फारच इतरांची कोणाची माहिती नसेल तर ती नॉर्मली मिळते. तुम्ही IAS अधिकाऱ्यांचं बोलत होता आपण, तर काल परवा दिवशी पण तुम्ही अजून एका IAS अधिकारी किंवा फॉर्मर IAS अधिकारी बद्दल ट्विट केली. तर तुमची एकूणच असं बघू शकतो आपण की IAS अधिकाऱ्यांवरती तुमची चांगली नजर आहे. नाही, याचं कारण असं आहे की सुरुवातीला सुद्धा मी राजकारण्यावर टीका करायचो, परंतु व्हायचं असं की राजकारण हे पहा, आपलं हे जे ऍडमिनिस्ट्रेशन भारताचं किंवा संपूर्ण लोकशाहीचं आहे ते चालवतात ते IAS IPS अधिकारी. बरोबर. कुठल्याही राजकारण्याच्या स्वतःच्या सैन्य कुठलीही ऑर्डर निघत नाही. ती ऑर्डर निघते हे IAS IPSच्या सैन्यच निघते. म्हणून त्याने एवढं संरक्षण दिलं की ते राजकारण्याला सुद्धा नाही म्हणू शकतील. जर काही चुकीचं असेल तर त्यांना काढणं सोपं नाही, ते फार राष्ट्रपतींपर्यंत प्रकरण जातं. मग हे ते करत का नाहीत? तर जे लोकशाहीचे जे 4 खांब आहेत त्यांनी एकमेकावर अंकुश ठेवायचा, त्यांनी म्हणून त्यांना संरक्षण दिलंय. प्रत्येक याच्यामध्ये ज्युडिशियरीला संरक्षण आहे, पत्रकारांना संरक्षण आहे, ऍडमिनिस्ट्रेशनला एक्झिक्युटिव्हला संरक्षण आहे, राजकारण्यांना संरक्षण आहे, प्रत्येकाच्या आपापल्या मर्यादा बघून. त्या संरक्षणाचा गैरफायदा घेऊन सगळ्या यंत्रणा एकत्र झाल्या, एकमेकाशी संगनमत केलं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणजे पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पटेल असं देतो. प्रत्येक वेळेला भ्रष्टाचार झाला की आपण राजकारण्याकडे बोट दाखवतो, मंत्री अमुक तमुक बोट दाखवतो. आता महाराष्ट्रातल्या बहुतेक महापालिकांमध्ये गेले 3-4 वर्ष राजकारणी नाही तर ऍडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे सगळं IASच्या हातात आहे. प्रमाण भ्रष्टाचाराचं दुपटीपेक्षा जास्त वाढलंय.
मग खरे भ्रष्टाचारी कोण? आणि राजकारणी भ्रष्टाचारी का होतात? तर हे त्यांना संगनमत करतात म्हणून. बरोबर. त्यांना प्रचंड संरक्षण आहे आय एस अधिकाऱ्यांना. पण राजकारण्यांना तसं बघितलं तर मग लगेच लोकांच्या समोर जावं लागतं, दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. हे एकदा नोकरीत चिकटली की आयुष्यभर असतात. त्याच्यामुळे यांच्यावर जास्त नजर ठेवणे गरजेचं आहे. कारण हे जर नीट वागले, त्यांना प्रचंड संरक्षण आहे, अमाप संरक्षण आहे. फक्त एक बरं झालं म्हणजे त्याचं क्रेडिट मी घ्यावं की नाही मला कळत नाही, परंतु गेल्या काही वर्षात मी सुरुवात केल्यापासून लोक आय एस अधिकाऱ्यांबद्दल बोलू लागले. बरोबर. म्हणजे पूर्वी त्यांना कसं बोलायचं, ते एवढी मोठी परीक्षा पास देऊन आले वगैरे, सगळं जो त्याच्या भोवतीचं हे कवच कुंडल होती ती आता गळून पडल्यासारखी अवस्था आहे. आता लोक उठून सगळं